नमस्कार विद्यार्थी मित्र हो. नवनाथ खेत्री या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बीड जिल्हा पोलीस पाटील भरती 2026 प्रश्नपत्रिका संच क्रमांक 1. यामध्ये आपण मागील परीक्षेमध्ये विचारले गेलेले प्रश्न व त्याची उत्तरे घेतली आहेत मित्र हो. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी नवनाथ खेत्री या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. चला बघा, पहिला प्रश्न बघा. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारत हा जगातील कितव्या क्रमांकाचा देश आहे? तर भारत हा कितव्या क्रमांकाचा देश आहे? तर 7व्या क्रमांकाचा देश आपल्याला असलेला दिसून येतो. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारत हा जगामध्ये 7व्या क्रमांकाचा देश आहे. 7व्या. शिकाचे पवित्र स्थळ सुवर्ण मंदिर. शिकाचे पवित्र स्थळ सुवर्ण मंदिर खालीलपैकी कुठल्या शहरामध्ये आहे? तर अमृतसर या शहरामध्ये शिकाचे आपल्याला पवित्र सुवर्ण मंदिर हे असलेलं दिसून येतं. अमृतसर हे कुठल्या ठिकाणी आहे? तर पंजाब या राज्यामध्ये हे अमृतसर ठिकाण आहे. त्यानंतर आहे केरळमधील प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण. तर केरळमधील प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण कोणतं आहे? तर मुन्नार हे जे काही थंड हवेचं ठिकाण आहे हे आपल्याला कुठं आढळून येतं? तर केरळ या राज्यामध्ये मुन्नार हे आपल्याला थंड हवेचे ठिकाण आढळून येतो. त्यानंतर आहे बिहू हा उत्सव खालीलपैकी कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तर बिहू हा जो काय आहे उत्सव ते खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो? तर आसाम या राज्यामध्ये बिहू हा उत्सव मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जातो. आसाम या राज्यामध्ये होय. त्यानंतर आशियातील सर्वात मोठे कृषी महाविद्यालय खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर आशियातील सर्वात मोठे कृषी महाविद्यालय खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर हरियाणा या राज्यामध्ये हिसार या ठिकाणी हरियाणा राज्यामधील आशियातील सर्वात मोठे आपल्याला कृषी महाविद्यालय असलेलं दिसून येतं. हरियाणा या राज्यामध्ये हिसार या ठिकाणी हे महाविद्यालय आहे. यानंतर आहे महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होते? तर महाराष्ट्राचे हिवाळी अधिवेशन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होते? तर नागपूर या ठिकाणी आपल्याला हिवाळी अधिवेशन जे काय असतं ते आपल्याला नागपूर या शहरामध्ये होताना दिसून येतो. नागपूर या होय. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून खालीलपैकी कोणी जबाबदारी स्वीकारली होती? तर महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आपल्याला सांगायचे आहेत यशवंतराव चव्हाण हे आपल्या महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून यांनी ही जबाबदारी स्वीकारलेली होती. यशवंतराव चव्हाण यांनी हे पहिले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कोठे नाही? तर मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कोठे नाही? तर पुणे या ठिकाणी आपल्याला मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ आपल्याला नाहीये. तर पुणे या ठिकाणी हा खंडपीठ नाहीये. यानंतर आहे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती कोण असतात? तर राज्यसभेचे पदसिद्ध सभापती कोण असतात? तर उपराष्ट्रपती हे जे काय आहेत हे राज्यसभेचे पदसिद्ध आपल्याला सभापती असलेले दिसून येतात. उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती म्हणून काम बघत असतात. भारतीय राज्यघटनेच्या भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीदरम्यान संविधान सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती केली होती? तर संविधान सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती केली होती? तर बी एन राव यांची आपल्याला भारतीय संविधान सभेची सल्लागार म्हणून नेमणूक करण्यात आलेली होती. बी एन राव यांची होय. यानंतर राष्ट्रीय मतदार दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर राष्ट्रीय मतदार दिन हा कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर 25 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा केला जातो. 25 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदान दिवस म्हणून साजरा केला जातो. पोलीस पाटील यांच्यावर शिस्तीभंगाची कारवाई करण्यासाठी
प्राधिकरण खालीलपैकी कोण आहे? तर पोलीस पाटील यांच्यावर शिस्तीभंगाची कारवाई करण्यासाठी सक्षम प्राधिकरण खालीलपैकी कोण आहे? तर उपविभागीय दंडाधिकारी. उपविभागीय दंडाधिकारी हे जे काय आहेत हे पोलीस पाटील यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यासाठी सक्षम अधिकारी असलेले दिसून येतात. उपविभागीय दंडाधिकारी हे होय. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नेमणूक कोण करतं? सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नेमणूक कोण करत असतं? तर राष्ट्रपती हे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची आपल्याला नेमणूक करताना दिसून येतात. राष्ट्रपती हे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नेमणूक करण्याचा अधिकार हे राष्ट्रपती यांना देण्यात आलेला आहे. ग्रामसभा. ग्रामसभा ही खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी मिळून बनते? तर ग्रामसभा ही खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी मिळून बनते? तर गावातील सर्व प्रौढ मतदार. गावातील सर्व प्रौढ मतदार यांनी मिळून ही ग्रामसभा भरवली जाते. म्हणजेच गावातील 18 वर्षावरील जे काही मतदान आहे मतदान करणारे व्यक्ती आहेत त्या व्यक्तीची मिळून ही ग्रामसभा भरवली जाते. यानंतर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्राची सुरुवात केली नाही? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्राची सुरुवात केलेली नाही? तर युगांतर. युगांतर हा जे काही वृत्तपत्र आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चालू केलेलं नव्हतं. तर बहिष्कृत भारत आसन, जनता आसन आणि समता ह्या तीनही वृत्तपत्राची सुरुवात ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेली होती. पण युगांतर या वृत्तपत्राची सुरुवात ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली नव्हती. यानंतर आहे महाराष्ट्रातील वर्धा. महाराष्ट्रातील वर्धाजवळ सेवाग्राम आश्रम कोणी स्थापन केलेला आहे? तर महाराष्ट्रातील वर्धाजवळ सेवाग्राम आश्रम कोणी सुरू केलेलं आहे किंवा स्थापन केलेलं आहे? तर महात्मा गांधी यांनी आपल्याला हे वर्धा या ठिकाणी सेवाग्राम आश्रम चालू केलेलं दिसून येतो. महात्मा गांधी यांनी हे आश्रम स्थापन केलेलं आहे. अपातग्रस्त रुग्णांना रुग्णवाहिकेची मदत मिळविण्यासाठी कुठला टोल फ्री क्रमांक किंवा संपर्क क्रमांक करावा लागतो? तर आपत्ग्रस्त रुग्णांना रुग्णवाहिकेची मदत मिळविण्यासाठी कुठला टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा लागतो? तर 108. 108 या नंबरवर एखाद्या ठिकाणी अपघात झाला तर 108 हा नंबर डायल केल्यानंतर त्या ठिकाणी तात्काळ रुग्णवाहिका ही पोहोचल्या जाते 108 ह्या नंबरवर. सन 1897 मध्ये पुण्यात प्लेग कमिशनर रॅड यांचा वध कोणी केला? तर सन 1857 साली पुण्यामध्ये प्लेग कमिशनर रॅड यांचा वध कोणी केलेला होता? तर चापेकर बंधू यांनी प्लेग कमिशनर रॅड यांचा हे वध केलेला होता किंवा त्यांना गोळ्या घालून ठार केलेलं होतं. यानंतर हे माणसाच्या शरीरामध्ये रक्ताचं प्रमाण किती टक्के असतं? तर माणसाच्या शरीरामध्ये रक्ताचे प्रमाण किती टक्के असतं? तर 7 किंवा 8% एवढं रक्ताचे प्रमाण हे माणसाच्या शरीरामध्ये 7 ते 8% एवढं रक्ताचं प्रमाण असलेलं आपल्याला दिसून येतो. जीवनसत्वाच्या म्हणजे की ड जीवनसत्वाच्या अभावामुळे कोणता रोग उद्भवतो? तर ड जीवनसत्वाच्या अभावामुळे कोणता रोग उद्भवतो? तर मुडदूस हा काय जे रोग आहे तर ड जीवनसत्वाच्या अभावामुळे किंवा कमतरतेमुळे आपल्याला मुडदूस हा रोग होताना दिसून येतो. ड जीवनसत्वामुळे मुडदूस हा आजार होतो. खालीलपैकी या नद्या तापी नदीच्या उपनद्या आहेत. तर खालीलपैकी कोणत्या नद्या ह्या तापी नदीच्या उपनद्या आहेत? तर वाघूर झालं, बोरी झालं, अनेर. वाघूर, बोरी आणि अनेर या 3 नद्या आपल्याला तापी नदीच्या उपनद्या म्हणून असलेल्या दिसून येतात. भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण? तर भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून कोण होत्या? तर आपल्याला सांगता येईल की सुचिता कृपलानी ह्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होत्या. सुचिता कृपलानी ह्या भारतातील पहिल्या मुख्यमंत्री होऊन गेलेल्या होत्या. सुचिता कृपलानी ह्या होय.
आपदा मित्र व आपदा सखी ही संकल्पना कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर आपदा मित्र किंवा आपदा सखी ही संकल्पना कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर नैसर्गिक आपत्ती ज्या वेळेस निर्माण होते तेव्हा आपदा मित्र किंवा आपदा सखी ही संकल्पना आपल्याला या क्षेत्राशी निगडीत असलेली दिसून येते. नैसर्गिक आपत्तीच्या काळाशी ही संकल्पना आहे. यानंतर भारत सरकारचा दारुगोळा निर्मिती कारखाना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर भारत सरकारचा दारुगोळा निर्मिती प्रकल्प किंवा कारखाना खालीलपैकी कुठल्या ठिकाणी आहे? तर वरणगाव या ठिकाणी आपल्या भारतामधील सर्वात मोठा दारुगोळा निर्मितीचा कारखाना असलेला दिसून येतो. वरणगाव या ठिकाणी हे कारखाना उभा करण्यात आलेला आहे. त्यानंतर आहे सन 1936 चे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले ग्रामीण अधिवेशन भरलेले फैजपूर हे गाव कोणत्या तालुक्यामध्ये आहे? तर सन 1936 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले ग्रामीण अधिवेशन भरलेले फैजपूर हे ठिकाण कोणत्या तालुक्यामध्ये आहे? तर यावल हे तालुक्यामध्ये आपल्याला फैजपूर हे गाव असलेलं दिसून येतो. यावल या तालुक्यामध्ये हे ठिकाण आहे. यानंतर आहे मध्य रेल्वे अंतर्गत खालीलपैकी रेल्वे मार्ग हा ब्रिटिश कालीन अरुंद मापी रेल्वे मार्ग आहे. तर मध्य रेल्वे अंतर्गत खालीलपैकी रेल्वे मार्ग हा ब्रिटिश कालीन अरुंद मापी रेल्वे मार्ग आहे. तर पाचोरा ते जामनेर या दोन ठिकाणी आपल्याला मध्य रेल्वे अंतर्गत जो काही रेल्वे मार्ग येतो तो अरुंद मापी रेल्वे आहे. पाचोर ते जामनेर या दोन ठिकाणचा हा रेल्वे मार्ग आहे. श्रीमती निलिमा मिश्रा यांना बचत गटाच्या संबंधी कार्यामुळे खालीलपैकी कोणता पुरस्कार मिळालेला आहे? तर खालीलपैकी कोणता पुरस्कार त्यांना मिळालेला आहे? तर रॅमन मॅग्नेसिस हा काही जो पुरस्कार आहे तर हे पाचोरा तालुक्यातील आपल्याला श्रीमती निलिमी मिश्रा यांना बचत गटामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चांगलं कार्य केल्यामुळं रॅमन मॅग्नेसिस हा पुरस्कार त्यांना देण्यात आलेला होता. जळगाव जिल्ह्यात बालपणी वास्तव्य करणारे नारायणराव राजहंस हे डॅश या नावाने प्रसिद्ध आहेत. तर जळगाव जिल्ह्यामध्ये बालपणी वास्तव्य करणारे नारायणराव राजहंस हे डॅश नावाने प्रसिद्ध आहेत. तर बालगंधर्व या नावाने नारायणराव राजहंस हे आपल्याला प्रसिद्ध असलेले दिसून येतात. बालगंधर्व हे या टोपण नावाने हे प्रसिद्ध असलेले व्यक्ती आहेत. महाराष्ट्राचे गृहमंत्री कोण आहेत? तर महाराष्ट्राचे गृहमंत्री कोण आहेत? तर देवेंद्र फडणवीस हे आपल्याला महाराष्ट्राचे गृहमंत्री असलेले दिसून येतात. गृहमंत्री हे देवेंद्र फडणवीस हे आहेत. जिल्हा नियोजन समिती, तर जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष कोण असतात? तर जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष कोण असतात? तर जे पालकमंत्री असतात त्या जिल्ह्याचे ते आपल्याला नियोजन समितीचे अध्यक्ष म्हणून काम बघत असतात. त्या जिल्ह्याचे पालकमंत्री हे जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष म्हणून काम करत असतात. यानंतर आहे नाधो मानोर यांचा खालीलपैकी कोणता कवी संग्रह आहे? तर कविता संग्रह आहे. तर नाधो मानोर यांचा खालीलपैकी कोणता कविता संग्रह आहे? तर रानातल्या कविता हा जो काही कविता संग्रह आहे हे नाधो मानोर यांनी लिहिलेला आहे. रानातल्या कविता हा नाधो मानोर यांचा हा कविता संग्रह आहे. गरजा महाराष्ट्र माझा या गीताचे गीतकार कोण आहेत? तर गरजा महाराष्ट्र माझा या गीताचे गीतकार कोण आहेत? तर राजा बडे ही गरजा महाराष्ट्र माझा या गीताचे गीतकार हे राजा बडे हे आहेत. यानंतरचा प्रश्न आहे प्रसिद्ध ज्योतिबा व खगोल शास्त्रज्ञ प्रसिद्ध ज्योतिषी व खगोलशास्त्रज्ञ भास्कराचार्य हे या गावी वास्तव्यास होते. तर आपल्याला ज्योतिषी व खगोलशास्त्रज्ञ भास्कराचार्य हे ज्या ठिकाणी राहिले त्या गावाचं नाव सांगायचं आहे. तर पाटणा देवी या ठिकाणी भास्कराचार्य यांनी वास्तव्य केलेलं होतं. खगोलशास्त्रज्ञ किंवा आपण त्याला ज्योतिषी असंही म्हणतो. तर ते पाटणा देवी या ठिकाणी त्यांनी हे वास्तव्य केलेलं होतं.
दोन समांतर रेषा एकमेकींना किती बिंदूमध्ये छेदतात? तर दोन समांतर रेषा एकमेकांना किती बिंदूमध्ये छेदतात? तर शून्य या बिंदूमध्ये छेदतात. बघा, ही एक समांतर रेषा आणि ही एक समांतर रेषा, ह्या दोन्ही रेषा एकमेकांना कुठंच स्पर्श करत नाहीत, त्यामुळे ह्या शून्य रेषेमध्ये ह्या त्या ठिकाणी छेदत असताना दिसून येतात. आवाजाची गती खालीलपैकी कोणत्या माध्यमातून सर्वात जास्त असते? तर आवाजाची गती खालीलपैकी कोणत्या माध्यमातून सर्वात जास्त असते? तर घन या माध्यमातून आवाजाची तीव्रता सर्वात जास्त असते. घन या माध्यमातून होय. समुद्राची खोली मोजण्यासाठी खालीलपैकी कोणत्या यंत्राचा वापर करतात? तर खालीलपैकी समुद्राची खोली मोजण्यासाठी खालीलपैकी कोणत्या यंत्राचा वापर करतात? तर सोनार तंत्रज्ञानाचा वापर हे समुद्राचा खोली मोजण्यासाठी सोनार तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. गारव्यासाठी प्रसिद्ध गारव्यासाठी रेफ्रिजरेटर म्हणून काय वापरतात? तर गारव्यासाठी रेफ्रिजरेटर म्हणून काय वापर केला जातो? तर वरील पैकी दोन्हीच, म्हणजे फ्रेऑन आणि ॲमोनिया ह्या दोन आपल्याला रसायनाचा गारव्यासाठी उपयोग केलेला दिसून येतो. फ्रेऑन आणि अमोनिया या दोन घटकाचा उपयोग गारव्यासाठी रेफ्रिजरेटरमध्ये केला जातो. तर भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोचे मुख्यालय कोठे आहे? तर इस्रोचे मुख्यालय कोठे आहे? तर बेंगळुरू या ठिकाणी भारतीय अंतराळ संशोधन केंद्र संस्था म्हणजेच इस्रोचे आपल्याला मुख्यालय हे बेंगळुरू या ठिकाणी असलेले सांगता येईल. यानंतर आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावर झाला होता? तर छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावर झाला होता? तर रायगड किल्ल्यावर आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झालेला दिसून येतो. रायगड किल्ल्यावर हे अभिषेक झालेला होता. अन्वेषण या शब्दाचा समानार्थी शब्द सांगायचा आहे. तर अन्वेषण या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? तर छाननी. आपल्याला अन्वेषण या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? तर छाननी हा आपल्याला अन्वेषण या शब्दाचा समानार्थी शब्द सांगता येईन. छाननी हा होय. यानंतर आहे अधोमुखी या शब्दाचा समान आपल्याला विरुद्धार्थी शब्द सांगायचा आहे. तर अधोमुखी या शब्दाचा आपल्याला विरुद्धार्थी शब्द सांगायचा आहे. तर अधोमुखीलाच आपण उधोमुखी असं म्हटलं जातं. हे आपल्याला विरुद्ध शब्द सांगता येतील. अधोमुखीच त्याला उधोमुखी असा त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे. पोबारा करणे या वाक्य प्रचाराचा अर्थ आपल्याला सांगायचा आहे. तर पोबारा करणे या वाक्याचा प्रचाराचा अर्थ ओळखायचा आहे. तर नाश करणे. पोबारा करणे म्हणजेच नाश करणे हे आपल्याला या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगता येईल. खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखायचा आहे. तर खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखायचा आहे. तर अनुकर्मणिका हा आपल्याला नंबर सी बराबर आहे. म्हणजेच अनुकर्मणिका ही असं लिहिल्या जातं. यानंतर आहे एखादी गोष्ट पूर्ण करण्यासाठी केलेला प्रयत्न या शब्दासाठी योग्य शब्द निवडायचा आहे. तर एखादी गोष्ट पूर्ण करण्यासाठी केलेला प्रयत्न म्हणजेच आपण त्याला आपल्या ह्या शब्द ओळखायचे. तर समाधान. एखादी गोष्ट पूर्ण होण्यासाठी केलेला प्रयत्न जेव्हा सक्सेस होतो तेव्हाच समाधान त्या व्यक्तीला मिळत असतो. अपार हातनूर धरण डॅश डॅश या नदीवर बांधण्यात आलेलं आहे. तर अपार हातनूर धरण हे कोणत्या नदीवर बांधण्यात आलेलं आहे? तर गिरणा या नदीवर हे धरण बांधण्यात आलेलं आहे. गिरणा हे होय. गिरणा नदी खालीलपैकी कोणत्या तालुक्यातून वाहते? तर गिरणा ही नदी खालीलपैकी कोणत्या तालुक्यामधून वाहते? तर चाळीसगाव झालं, भडगाव झालं आणि पाचोरा. चाळीसगाव, भडगाव आणि पाचोरा
या गावामधून किंवा तालुक्यामधून ही गिरणा नदी वाहताना आपल्याला दिसून येते. जळगाव येथील विद्यापीठाचे सध्याचे नाव काय आहे? तर जळगाव येथे असणाऱ्या विद्यापीठाचे सध्याचे नाव काय आहे? तर कवयित्री बाहिनाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव. तर कवयित्री बायनाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव हे आपल्याला जळगाव विद्यापीठाचे सध्याचं नाव असलेलं दिसून येतो. बालकवी. बालकवी म्हणून खालीलपैकी कोणाला संबोधले जाते? तर बालकवी म्हणून खालीलपैकी कोणाला संबोधले जाते? तर त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांना बालकवी या नावानेही ओळखल्या जाते. त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांना बालकवी या नावाने ओळखले जाते. भारतीय स्वातंत्र्याला भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झाल्यामुळे तर भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झाल्यामुळे आपण अमृत महोत्सव साजरा केलेला आहे. अमृत महोत्सव हे 75 वर्ष पूर्ण झाल्याच्या नंतर साजरा केला जातो. हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ. हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ ही कादंबरी खालीलपैकी कोणी लिहिली आहे? तर हिंदू ही जगण्याची समृद्ध अडगळ ही कादंबरी खालीलपैकी कोणी लिहिली आहे? तर भालचंद्र नेमाडे. डॉक्टर भालचंद्र नेमाडे यांनी हिंदू ही जगण्याची समृद्ध अडगळ ही कादंबरी लिहिलेली आहे. भालचंद्र नेमाडे यांनी ही कादंबरी लिहिलेली आहे. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात खालीलपैकी कोणत्या तालुक्यात आहे? तर आपल्याला एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय खालीलपैकी कोणत्या तालुक्यामध्ये आहे? तर रावेर या तालुक्यामध्ये आपल्याला एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प आपल्याला हे रावेर या तालुक्यामध्ये असलेला दिसून येतो. केकी मूस आर्ट. केकी मूस आर्ट गॅलरी ही कुठल्या शहरात आहे? तर केकी मूस्क आर्ट गॅलरी ही कुठल्या शहरामध्ये आहे? तर चाळीसगाव. चाळीसगाव या शहरामध्ये ही केकी मुस्क आर्ट गॅलरी ही आहे. यानंतरचा प्रश्न आहे प्रसिद्ध गणपती मंदिर. प्रसिद्ध गणपती मंदिर पद्मालय हे कोणत्या तालुक्यामध्ये आहे? तर प्रसिद्ध गणपती मंदिर पद्मालय हे कोणत्या तालुक्यामध्ये आहे? तर जामनेर. जामनेर या तालुक्यामध्ये हे आपल्याला हे पद्मालय हे गणपती मंदिर असलेलं दिसून येतो. भुसावळा तालुक्यातील खालीलपैकी या गावी जवाहरलाल नवोदय विद्यालय आहे. तर भुसावळा तालुक्यामधील खालीलपैकी या गावी जवाहरलाल नवोदय विद्यालय आहे. तर साक्री या ठिकाणी आपल्याला हे जवाहरलाल नवोदय विद्यालय असलेलं दिसून येतो. साक्री या ठिकाणी हे आहे. यानंतर आहे एका वसतिगृहातील मुलांना सफरचंद वाटण्यासाठी 30 सफरचंद, 50 मोसंबी व 80 केळी खरेदी केली तर प्रत्यक्ष वाटप केल्यानंतर प्रत्येक प्रकारची 5 फळे शिल्लक राहिली तर वसतिगृहामध्ये एकूण किती मुले आहेत? तर या ठिकाणी आपल्याला सांगता येईल की 25 या ठिकाणी हे मुलं होते.